नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा खेळ अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ऑथेंटिक माहिती असली तर त्यावर विश्वास ठेवत जा. तुम्ही मागच्या वेळेस काय म्हटलं ते मी तुम्हाला सांगितलं होतं सोमवारी रिझल्ट लागणार नाही, तरी तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, की कोणते तरी सर आहेत त्यांनी आम्हाला सोमवारी सांगितलं, मंगळवारी सांगितलं. बघा, आपल्या प्रायव्हेट ग्रुप जे बनवला त्याच्यावर पण सारखं तेच चालू आहे. तिथे सुद्धा मी सांगितलं होतं एवढ्या लवकर, मागच्या व्हिडिओ देखील ते सांगितलं होतं. आता तुम्हाला सांगतो, कन्फर्म सांगतो कधी लागणार आहे काय. पण तुम्हाला हेच सांगतो बघा, त्या गोष्टीवर विश्वास ठेवत जाऊ नका, की ते काय माहिती आहे का, थोडंसं कोड थोडंसं हे झालं, की ॲक्टिव्ह झालं की लगेच सांगतात. आता उद्या निकाल येणार, दुसऱ्या दिवशी निकाल येणार, तिसऱ्या दिवशी निकाल येणार. हे त्यांचं कामच आहे बघा. सध्या YouTube चॅनलवर मास्तर लोकं शिपाई भरतीच्या मुलांना फक्त भरकटण्याचं काम करते. लगेच सोमवारी निकाल येणार, मंगळवारी निकाल येणार. तुम्हाला सांगतो, निकाल येऊ शकते, मान्य आहे, निकाल कधी येऊ शकते. काय माहिती आहे का, आता सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे बघा. पण त्याआधी एक नोटिफिकेशन काढणं गरजेचं आहे. राहिलं तुमच्या कट ऑफ बद्दल ते देखील मी बोलतो. सगळे मुद्दे तुमचे सगळे क्लिअर करतो. याच्यानंतर तुमचा काहीच मुद्दा ठेवत नाही. बघा, काय माहिती आहे का, न्यायालयाला एक नोटिफिकेशन वगैरे काढणं आहे, जे आपल्या ऑब्जेक्शन वगैरे संबंधी. त्याच्यानंतर न्यायालय निकाल लावणार. निकाल लावणार आहे मी तुम्हाला सांगतो कधीपर्यंत, हार्डली शुक्रवारपर्यंत आपला निकाल लागू शकतो बघा. शुक्रवारपर्यंत आपला निकाल लागू शकतो आणि जर नाही लागला, तर मग नेक्स्ट सोमवार किंवा मंगळवार कन्फर्म निकाल लागेल बघा. मग नेक्स्ट सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपला कन्फर्म निकाल लागेल. पण सध्या तरी आज किंवा उद्या समजा निकालाचे चान्सेस जरा कमी दिसाले आणि त्यांचा रेडी आहे बरं का, तर त्यांनी नोटिफिकेशन टाकली तर त्याच्या आधी देखील ते निकाल म्हणजे नोटिफिकेशन टाकून लगेच निकाल टाकू शकतात. पण सध्या तरी चान्सेस खूप कमी आहेत बघा निकाल टाकण्याचे. त्यामुळे या हार्डली 1-2 दिवसामध्ये निकाल लागणार नाही, शक्यता कमी आहे. कारण त्यांना सगळ्या गोष्टी चेक करून सगळं करणे. आणि राहिला प्रश्न मुलांचा क्वालिफाय होण्याचा, तर बऱ्यापैकी जास्तीत जास्त मुलं ते क्वालिफाय करणार आहेत आणि जास्तीत जास्त मुलांना ते घेणार आहेत. त्यामुळं निकाल तुमच्या हिताचा लागणार आहे बघा आणि योग्यच लागणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा लोड घेऊ नका, कारण की सगळ्या गोष्टी चेकअप बऱ्यापैकी झाल्या आहेत. पेपरमध्ये घोळ झालेला आहे. बऱ्याच पेपर मुलांनी डिस्कशन करून पेपर सोडवलाय. हे देखील खरं आहे. बऱ्याच मुलांनी पुरावे देखील पाठवले. आपण पण त्यांना काही गोष्टी पाठवल्या आहेत. त्यामुळं निकाल लागायला त्यामुळेच थोडा वेळ आला. आणि जर मी काय सांगतो, या शुक्रवारपर्यंत निकाल जर लागला नाही, तर ते एक गोष्ट करू शकतात. तुम्हाला सांगतो, आतापर्यंत तुम्हाला कोणच माहिती दिली नसेल. क्लर्कची सगळी प्रोसेस कंप्लीट करून त्याच्यानंतर तुमचा निकाल घेऊ शकतात. मे बी आधी टायपिंग पण घेऊ शकतात आणि तुमचा नंतर निकाल लावू शकतात. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कारण की त्यांनी आता ड्रायव्हरचं कंप्लीट करून घेतलंय. नंतर क्लर्कचं कंप्लीट करून घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर शिपाईचं कंप्लीट करून घेतील. कारण की त्यांच्याकडे समजा असं सध्या सगळीकडे असे माणसं पुरू शकत नाही सगळ्या गोष्टी करण्यासाठी. कारण की ॲट अ टाइम क्लर्कची टायपिंग घेणं, त्याच टायमात तुमचं शिपाईचा रिझल्ट लावणं, चापल्ली चाचणी घेणं, इंटरव्ह्यू घेणं, या गोष्टी पॉसिबल नाहीत त्यांच्याकडून. कळतंय का? या गोष्टी पॉसिबल नाहीत. आणि शिपाई भरतीला त्यांच्याकडे तोच प्रश्न पडलाय. जर आम्हाला समजा जे आता असे घोळ झालेत, आता 15 वाली जर मुलं घ्यायची म्हणलं त्यांना, तर त्यांना संख्याबळ कमी पडू शकते. कळतंय का? कारण की जर 15 प्लस वाली मुलं घ्यायची म्हणलं, तर त्यांना संख्याबळ कमी पडू शकते. सध्या तर याविषयी समजा थोडं आता आपण बघू काय होतंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय, पुन्हा नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर बोलू. आता बोललो तुम्ही, पण बऱ्याच मुलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. त्यामुळे सध्या त्या गोष्टीवर मी बोलणार नाही. कळतंय का? आपण त्याच्यानंतर जोपर्यंत न्यायालय निकाल लावत नाही, तेव्हा आपण न्यायालय निकाल लावल्याच्या नंतर आपण त्या गोष्टीवर बोलू. पण सध्या काय माहिती का, जर निकाल लागला तर या शुक्रवारच्या आत तुमचा निकाल लागायला पाहिजे बरं का. शुक्रवारच्या आत तुमचा निकाल लागायला पाहिजे आणि जर नाही लागला, तर पुढचा सोमवार किंवा मंगळवार लागेल. नाही निकाल लागला सोमवार किंवा मंगळवार, तर मग बराच वेळ होऊ शकते. कळतंय का? मग ती प्रोसेस वगैरे कशी होईल, मग आधी क्लर्कचं डायरेक्ट फायनल करून घेतील आणि त्याच्यानंतर तुमचा निकाल लावतील. असं होईल. आणि सध्या जर तुमचा निकाल लावून ठेवला, तर तुम्हाला चापल्ल्या चाचणी इंटरव्ह्यूसाठी क्लर्कची टायपिंग झाल्याच्या नंतरच बोलवणार. त्याच्या आधी तुम्हाला काही बोलवणार नाही. त्यामुळे ती एक प्रोसेस आहे. समजा निकाल जर आता लावला, तर तुम्हाला चापल्ल्या चाचणी आणि इंटरव्ह्यू थोडा वेळ भेटणार आहे. कारण की आधी टायपिंग वगैरे होईल क्लर्कची. आणि जर त्यांनी निकाल जर नंतर लावायचं ठरवला, हे जे गोष्टी आहेत मी सांगितलेल्या, जर त्यांच्या पुढे प्रश्न असतील, तर मग ते सगळी क्लर्कची प्रोसेस सगळी कंप्लीट करून घेऊन नंतर निकाल लावू शकतात. कळतंय का? मग अशी प्रोसेस होईल ते. त्यामुळे सध्या तुम्हाला जे सांगतायत आज निकाल लागणार आहे, उद्या निकाल, सोमवारी मी सुद्धा आपल्या ग्रुपवर सांगितलं. आपल्या ग्रुपवर मुलांनी टाकलं होतं, सर सोमवारी निकाल लागणार आहे. 100% निकाल लागणार आहे म्हणत. बऱ्याच सांगितलं. मी तेव्हाच सांगितलं होतं. मी आता त्यांना सारखा रिप्लाय देखील देणं बंद केलाय. कारण की ते कोणाचं ऐकतात तिथे येतात सांगतात. त्याचं जर समजा ते चालू राहिलं, तर मी चॅटिंग देखील बंद करून टाकणार त्याची. माझा तो निर्णय घेतलाय मी. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, एकाच गोष्टीवर विश्वास ठेवा. कोणाला तरी सांगा. मी तिथल्या क्लर्कला फोन लावत असतो, तिथं असलेल्या पिऊनला फोन लावत असतो. त्यामुळं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मी सांगितलं ते का मुद्दे खरे निघतात. कारण की मी उगाच लगेच कोर्ट ऍक्टिव्ह आलं म्हणून आपण सांगत नाही. तिथं क्लर्कला फोन लावायचा, पिऊनला फोन लावायचा. मी त्यांना फोन लावलाय. पण ते काय म्हणले, निकाल लागेल याच्याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही म्हणे आणि कोणीही सांगणार नाही म्हणे.
कोणाला त्याबद्दल माहितीच नाही म्हणजे निकाल कधी लागेल. फक्त एवढं होतं की ती प्रोसेस चालू होती, तेवढी प्रोसेसची आपल्याला माहिती भेट होती, म्हणून ती कंटिन्यू आपण तुम्हाला माहिती देत होतो. कळतंय का? आणि सध्या मी त्यांना फोनवर बोलणं झालंय माझं. ते म्हणत, "सर सध्या आम्हाला त्याविषयी काहीच माहिती भेटत नाही. निकाल कधी लागेल वगैरे." या आयन्सर कीचा सुद्धा जोपर्यंत आयन्सर की पडत नाही, त्याच्या आयन्सर की पडायच्या दिवशी फोन लावला मी त्यांना. तर त्या दिवशी सुद्धा ते म्हटले होते की माहिती भेटली नाही. मग विचार करता येईल आयन्सर की पडली होती आपल्याला. मग ते असा विषय माहिती का, त्यांना सध्या आता का, आणि जे तुम्हाला कोणी सांगतंय सूत्राकडून माहिती आणली वगैरे, त्यांचे सूत्र कोणते आहेत काय माहिती. पण कारण की मी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन काढतो ना, तर तिथे इन्फॉर्मेशन भेटणं एवढं सोपं नाही. तिथल्या क्लर्कला, पिऊनला कोणालाच काही ती माहिती भेटत नाही. त्यामुळे तुम्ही कोण काय सांगतंय काय नाही त्याकडे लक्ष न देता तुमचा अभ्यास चालू ठेवा, तुमचा इंटरव्ह्यू चालू ठेवा, तुमची चापल्ली चाचणीची तयारी जे आहेत ते त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकले. तुम्ही ते व्हिडिओ बघत चला. त्याच्यात काय काय तुम्हाला चुका होतात, तुम्ही बोलण्याची पद्धत बघा. तुम्हाला एक खरं सांगू का, तुमचा कॉन्फिडन्स जर तुम्हाला वाढवायचा असेल ना, तर तुम्ही एक आरशासमोर उभं राहा, तुमच्या किंवा मित्रासमोर उभे राहा आणि त्याच्यासमोर बोलायला सवय करा, बोलायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय होऊन जाईल. नाही तुमच्या मित्र कोणी असेल त्यांना म्हणा, एक काम कर, तू समजून घे, समजा भलेही त्याला काही येत असं नसतं, समजा तू जे जे म्हणा, काही प्रश्न विचार म्हणा मला आणि त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला चालला जातो बघा. म्हणजे तुमची बोलण्याची कॉन्फिडन्स येऊन जातो, बोलण्याची पद्धत वाढते. तुम्हाला जरी वाटलं तर मित्रासमोर तुम्ही सहज बोलेल, पण नाही, नॉर्मल मित्रासमोर बोलणं आणि तो इंटरव्ह्यू सारखा प्रश्न विचारतोय आणि त्याच्या नंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित उत्तर द्यायचं, तिथं बघा बघा तुम्ही तिथं बोलणं किती अवघड जातं तुम्हाला. त्यामुळे ती प्रॅक्टिस करा, कळतंय का? आणि तुम्हाला जर सगळ्यात जास्त जर तुम्हाला असं वाटतं ना मी तिथं घाबरलोच नाही पाहिजे, तर तुमच्या मम्मी पप्पा समोर बोला तुम्ही. मग बघा, तुमच्या मम्मी पप्पा समोर जर तुम्ही कॉन्फिडन्स न बोलू शकले, तर तिथं पॅनल कोणीही असो, किती जणांचा असो, कसंही असो. आणि तुमचे इंटरव्ह्यू, तुम्हाला एक लाखात गोष्ट सांगतो रे, इंटरव्ह्यू तुमचे अर्धा अर्धा तास चालत नाही. कळतंय का? हार्डली 4, 5, 6 मिनिटांमध्ये तुमचा इंटरव्ह्यू खतम होते. कारण की तुमचा एका इंटरव्ह्यू अर्धा तास घ्यायला का तुम्ही तिथं 10 आणि 20 जण जाणार नाही. कळतंय का? तुम्ही लक्षात गोष्टी घ्या या. जर तुम्हाला कोणी म्हणाल तुमचा इंटरव्ह्यू मी अर्धा तास घेतो, हे करतो, ते करतो, तर ते सरळ-सरळ तुम्ही सांगतो तुमचा डायरेक्ट मी फक्त टाईम टाईम चाललाय तुमचा. कळतंय का? तुमचा या गोष्टीचा फायदा होऊ शकते, की तुम्हाला बोलण्याची सवय होऊन जाते, कॉन्फिडन्स वाढेल वगैरे. त्या गोष्टीसाठी तुम्ही करायचं करा. पण तुमचा इंटरव्ह्यू अर्धा तास चालणार नाही, हार्डली 5 मिनिटं. आणि राहिला प्रश्न, तर या शुक्रवारच्या आत जर निकाल लागला आपला, शुक्रवारच्या आत जर निकाल लागला, तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर मग निकाल थोडा लांबू शकतो. आहे बघा, ती मी सांगितलेली प्रोसेस जशी आहे तशी तुम्ही समजून घेतल्याल, तर त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की मी अपडेट सारखं व्हिडिओ बनवून अपडेट टाकत नाही. बाकीचे अपडेट मी तिथे टाकत असतो. कळतंय का? आणि मेन गोष्ट म्हणजे आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी एक बॅच चालू केली. जे पण आपले मेंबर्स आहेत त्यांना ती दिसते. आपले डेली बॅच व्हिडिओ अपलोड होतात. डेली हे होतात. येत्या 2 महिन्यामध्ये बघा जिल्हा न्यायालयाचा सगळा सिलेबस संपणार आहे. ज्यांनी मेंबरशिप घेतली नसेल त्यांनी घेऊन टाकायची आहे. आणि ती बॅच कंटिन्यू, आणि ती ऑनलाईनर स्वरूपात बॅच होणार आहे बरं का. हार्डली आता जवळपास जिओग्राफीचे 2 लेक्चर अपलोड झाले आहेत. जिओग्राफीचे 2 लेक्चर अपलोड झालेले आहेत. ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आपला. कालचा एक व्हिडिओ अपलोड झाला आणि आज एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे जिओग्राफीचा आपला. बाकीचे डेली व्हिडिओ अपलोड होत चालतील. हार्डली माझं फक्त थोडंसं काम असल्यामुळे 1-2, 2-3 दिवस गॅप येऊ शकते. पण तुमचा काही करून मी 1.5 महिन्यामध्ये जो सिलेबस, 1.5 ते 2 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून देतो बघा जिल्हा न्यायालयाचा. म्हणजे ऍड येण्याआधी तुमचा संपूर्ण जिल्हा न्यायालयाचा सिलेबस कंप्लीट असेल. म्हणजे तुम्ही विचार करा, ऍड आल्याच्या नंतर मुलं तयारी करायला लागतील, त्याच्या आधी तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट झालेला असेल. म्हणजे विचार करा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये किती समोर असणार आहे. आणि आपण त्यामध्ये काय करतो माहिती का, पहिली गोष्ट सगळे पीवायक्यू त्यामध्ये ऍड केलेत मी. कळतंय का? मी चॅप्टर वाईज क्वेश्चन घेतो, त्याच्यामध्ये सगळे आतापर्यंत आलेले सगळे पीवायक्यू मी त्यामध्ये ऍड केलेत. त्याच्यामुळे तुमचा एकदम बेस एकदम परफेक्ट असणार आहे. कळतंय का? ज्यांनी चॅनल जॉईन केले नसेल टेलिग्राम चॅनल, त्यांनी जॉईन करून घ्या. बाकीची इन्फॉर्मेशन मी तिथे देत असतो. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू बघा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.